महाराष्ट्राची खरी ओळख काय? असा प्रश्न विचारला तर कितीतरी उत्तरं येतील. इथला निसर्ग, डोंगरदऱ्या, जंगलं, नद्या, इतिहास, शौर्य, माती, दगड, प्राणी वनस्पतींच्या अनुषंगाने जैवविविधता, इथला माणूस वगैरे. आणि ही उत्तरं खरीही आहेत. पण भूतकाळात सर्वात मागं जाऊन पाहिलं तर महाराष्ट्राची प्रमुख ओळख काय? त्याचं उत्तर येतं इथला काळा खडक आणि त्यातून निर्माण झालेला सह्याद्री पर्वत. याच खडकाने आणि सह्याद्रीने खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला आकार दिला आणि त्याला घडवलं सुद्धा. पण तुम्हाला प्रश्न पडेल, असं काय आहे इथल्या खडकात आणि सह्याद्रीत? त्याचीच उत्तरं शोधणारा हा व्हिडिओ, तो शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी अभिजित घोरपडे. तुम्ही पाहत आहात भवताल व्हिडिओज. महाराष्ट्राच्या 85% भागावर काळा खडक आढळतो. त्याला भूविज्ञानाच्या भाषेत म्हणजेच जिओलॉजीच्या भाषेत बेसॉल्ट असं म्हणतात. हा खडक आणि त्यातच घडलेल्या सह्याद्रीने आपल्या महाराष्ट्रावर मोठा प्रभाव टाकला आहे. आपला भूगोल, इतिहास, मातीशेती, जलस्रोत, प्राचीन संस्कृती, कला अशा कितीतरी गोष्टी त्यांनी प्रभावित केल्यात. इतकंच नाही तर आधुनिक काळात निर्माण झालेल्या काही गंभीर पर्यावरणीय समस्यांवरील उपाय म्हणूनही आपल्या दगडाकडं पाहिलं जातं. सुरुवातीला त्याच्या निर्मितीबद्दल समजून घेऊ. आपला खडक अग्निजन्य प्रकारचा आहे हे आपण ऐकलेलं असतं. म्हणजे लाव्हारस थंड झाल्यामुळं त्याच्यापासून निर्माण झालेला खडक. पण गंमत म्हणजे महाराष्ट्रात असा अग्निजन्य खडक असला तरी इथं जिवंत किंवा सक्रिय ज्वालामुखी अस्तित्वात नाही. पण असं कसं? हा प्रश्न अनेकांना पडेल. या खडकाच्या निर्मितीची कथा समजून घेताना त्याची उत्तरं मिळतील. म्हणून आधी त्याच्या निर्मितीबद्दल बोलू. आपल्या खडकाचं वय सुमारे 6.5 कोटी वर्ष इतकं आहे. त्यावेळी ज्वालामुखीचे उद्रेक झाले आणि त्यातून लाव्हारस बाहेर आला. तो थंड होऊन आपला खडक बनला. पुढचा प्रश्न पडतो, हे उद्रेक का झाले? तर पृथ्वीच्या पोटात प्रचंड उष्णता आहे, तप्त लाव्हारस आहे, त्याच्यावर पृथ्वीचं कवच आहे. हे कवच वेगवेगळ्या लहान मोठ्या तुकड्यांमध्ये विभागलं गेलं आहे. हे कवचाचे तुकडे अतिशय हळू वेगानं हालचाल करत असतात. त्यांचा वेग अतिशय संथ असल्यामुळं तो आपल्याला जाणवत नाही. पण भूकंप, ज्वालामुखीचे उद्रेक होतात तेव्हा या हालचालींचा प्रत्यय येतो. भारताची भूमी आहे तो सुद्धा पृथ्वीच्या कवचाचा एक छोटा तुकडा आहे. हा तुकडा कोट्यावधी वर्षांपासून हळूहळू उत्तरेकडे सरकतोय. आपला खडक निर्माण झाला तेव्हा म्हणजे 6.5 कोटी वर्षांपूर्वी भारताच्या भूमीचा तुकडा आता मादागास्कर बेट जिथं आहे त्याच्याजवळ होता. नेमकेपणानं सांगायचं तर तिथंच रियुनियन बेटांचा समूह आहे, तिथं भारताचा तुकडा होता. त्या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे तिथं पृथ्वीच्या पोटात ज्वालामुखीची प्रचंड अशी धगधगती केंद्र आहेत. या केंद्रांना भूविज्ञानाच्या परिभाषेत हॉटस्पॉट असं म्हणतात. त्या ठिकाणचा लाव्हारस बाहेर पडण्यासाठी सतत धगधगत असतो. तो काही काळाने ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या स्वरूपात बाहेरही पडतो. भारताचा तुकडा या हॉटस्पॉटवरून पुढं सरकत होता तेव्हाही ज्वालामुखीचे उद्रेक झाले. त्यातून आतला लाव्हारस भारताच्या तुकड्यावर पसरला गेला. ही उद्रेक होण्याची क्रिया थांबून थांबून पण तब्बल 10 लाख वर्ष सुरू होती. त्यातून जो लाव्हारस बाहेर आला तो थंड झाला आणि आपला खडक तयार झाला. हे 6.5 कोटी वर्षांपूर्वी घडलं. पण त्यानंतरही भारताचा तुकडा उत्तरेकडे सरकत राहिला आणि आत्ता आपण ज्या ठिकाणी आहोत तिथं तो येऊन पोहोचला. या भारताच्या तुकड्याचा उत्तरेकडे सरकण्याचा संबंध हिमालयाच्या निर्मितीशी सुद्धा आहे. पण तो आजच्या व्हिडिओचा विषय नाही, त्यावर नंतर कधीतरी बोलू. आपला खडक कसा तयार झाला हे आपण पाहिलं. तरीही सह्याद्रीच्या डोंगरदऱ्या कशा तयार झाल्या हा प्रश्न उरतोच. आपल्या खडकाची निर्मिती झाली तेव्हा त्याचे एकावर एक असे अनेक थर होते. महाबळेश्वर, लोणावळा खंडाळा, गगनबावडा अशा ठिकाणी किंवा घाटमाथ्यांवर कुठेही गेलं की हे थर पाहायला मिळतात. खडक तयार झाला त्यावेळी भूरचना कमी अधिक प्रमाणात सपाटच होती. पण त्यानंतर 6.5 कोटी वर्ष लोटली आहेत.
या काळात ऊन, वारा, पाऊस होताच. पाण्याचे प्रवाह, नद्या निर्माण झाल्या. या सर्वांचा परिणाम म्हणून आपल्या खडकाची खूप मोठ्या प्रमाणात झीज झाली. त्यामुळं या प्रदेशाचा बराचसा भाग झिजून गेला. जो भाग झिजून गेला तिथं दऱ्या तयार झाल्या. मागं उरलेला भूभाग हा आताचे डोंगर, पर्वतरांगा यांच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. अर्थात ही झीज होण्याबरोबरच त्याच्यावर भूगर्भातल्या हालचालींचाही परिणाम झालाय. या सर्वांची गोळाबेरीज म्हणजे आपल्या आताच्या भूभागाची सद्यस्थिती. पण खडक आणि सह्याद्रीचा आपल्यावर प्रभाव काय? त्यांचा आपल्या भूरचनेवर, भूगोलावर प्रभाव आहे हे स्पष्टच आहे. याच्या पलीकडं इतरही अनेक घटकांवर त्याचा प्रभाव पडलाय. त्यातला एक प्रमुख घटक म्हणजे पाणी. आपल्या पाण्याच्या उपलब्धतेशी खडकाचा थेट संबंध आहे. आपला खडक अग्निजन्य प्रकारचा आहे. त्यामुळं त्यात पाणी मुरण्याची आणि ते साठवण्याची क्षमता कमी आहे. सर्वसाधारणपणे आपल्या खडकाच्या एकूण आकारमानाच्या 1 ते 2.5% इतकंच पाणी त्यात साठतं. काही ठिकाणी फार तर 3%. त्यापेक्षा जास्त पाणी त्यात साठत नाही. हेच प्रमाण उत्तर भारतातल्या गंगेच्या खोऱ्यात किती आहे माहिती आहे? तिथं हे प्रमाण 30% आहे. कुठं आपल्याकडचे 1 ते 3% आणि कुठं उत्तर भारतात 30%. स्वाभाविकपणे आपल्याकडे जमिनीत पाणी पुरेसं साठत नसेल तर ते जमिनीवर साठवावं लागतं. आपल्या महाराष्ट्रात धरणांची संख्या जास्त असण्यामागचं हेही एक कारण आहे. पाण्याच्या संदर्भात सह्याद्रीचं दुसरं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याचे घाटमाथे हे भारतातल्या सर्वाधिक पावसाचं दुसऱ्या क्रमांकाचं क्षेत्र आहे. तसं घडण्यामागं सह्याद्रीची मोठी भूमिका आहे. त्यासाठी महाराष्ट्राची भूरचना समजून घ्यावी लागेल. महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. त्याला लागूनच कोकण किनारपट्टी आणि त्याच्यानंतर आत आल्यावर सह्याद्रीचे घाटमाथे. कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीचे घाटमाथे यांच्यामधील उंचीचा फरक तब्बल 800 ते 900 मीटर इतका आहे. याचा संबंध सह्याद्रीच्या घाटमाथ्यांवर पडणाऱ्या धो-धो पावसाशी आहे. आपल्याकडं नैऋत्य दिशेने मान्सून म्हणजेच मोसमी वारे येतात. त्यांच्यासोबतच पाऊसही येतो. महाराष्ट्राचा विचार केला तर हे वारे अरबी समुद्रावरून येतात. त्यांच्यात मोठ्या प्रमाणात बाष्प असतं. ते कोकणात येतात. कोकण ओलांडला की त्यांच्या मार्गात सह्याद्रीच्या रांगा असतात. त्यामुळं ते वारे वर सरकतात. ते जसजसे वर सरकतात तसा पाऊस पडतो. कारण वारे वर जाताना थंड होतात आणि थंड झाल्यावर ते बाष्प धरून ठेवू शकत नाहीत. म्हणून वारे जसजसे वर सरकतात तसा जास्त पाऊस पडतो. म्हणूनच घाटमाथ्यांवर असलेले आंबोली, महाबळेश्वर, ताम्हिणी, कसारा अशा ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो. या मुसळधार पावसाचा परिणाम म्हणजे याच घाटमाथ्यांवरून अनेक प्रमुख नद्या उगम पावतात. याच नद्या महाराष्ट्राला आणि दक्षिण भारतातील अनेक प्रदेशांना पाणी पुरवतात. आता कल्पना करा, सह्याद्री नसता तर? सह्याद्रीने आपल्या इतिहासावरही प्रभाव टाकलाय. तो कसा आणि किती हे समजून घेण्यासाठी 2 उदाहरणांची चर्चा करावी लागेल. पहिलं उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातले गड किल्ले. संपूर्ण भारताचा विचार केला तर महाराष्ट्रात डोंगरी किल्ल्यांची संख्या जास्त आहे. पण असं का? त्याचं उत्तर आपल्या खडकाची निर्मिती कशी झाली आणि त्यानंतर त्याची झीज कशी झाली यामध्ये दडलं आहे. किल्ल्यांसाठी 3 प्रमुख घटक आवश्यक असतात: वस्तीसाठी विस्तृत पठार, पुरेसं पाणी आणि संरक्षण. या 3ही गोष्टी आपल्या खडकाने नैसर्गिकरित्या उपलब्ध करून दिल्याने इथे डोंगरी किल्ले मोठ्या संख्येने निर्माण होऊ शकले आणि ते सुद्धा कमी खर्चात. त्याच्या पुढे जाऊन विचार केला तर इथल्या डोंगरदऱ्या, खिंडी, घाटवाटा, माथ्यावर भरपूर पाऊस, त्यामुळे निर्माण झालेली जंगलं या गोष्टींमुळे इथं गनिमी कावा लढण्यासाठी पूरक भूमी तयार झाली. त्याचा उत्तम वापर केला गेला. त्यातून अभिमानास्पद इतिहास घडला. तो सर्वांना माहितीच आहे. दुसरं उदाहरण म्हणजे प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेला नाणेघाट. हा घाट सध्या पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. या घाटमार्गाने तब्बल 2200 वर्षांपासून प्रवास आणि व्यापार होत आलाय. या व्यापारी मार्गावर असल्यामुळं जुन्नर हे शहर विकसित होऊ शकलं. त्याचं पूर्वीचं नाव आहे जीर्णनगर. ते नाणेघाटामुळं मोठं होऊ शकलं. पण नाणेघाट तिथंच का बांधला गेला? याचं उत्तर पुन्हा दगडात
आणि तिथं दडलेल्या भूशास्त्रीय रचनेत आहे. तिथं खडकाची कारी नावाची रचना आहे. त्याला भूशास्त्राच्या परिभाषेत डाईक असं म्हणतात. या रचनेमुळं तिथं कोकणात उतरण्यासाठी निसर्गतः सोयीचा मार्ग होता. तिथं थोडंसं काम केल्यावर कमी खर्चात उत्तम असा घाट तयार होऊ शकला. म्हणूनच इतका प्रसिद्ध घाट तिथं बनू शकला. अशा प्रकारे सह्याद्रीतल्या अनेक वाटा, मार्ग कुठं असणार हे आपल्या खडकानं ठरवलं असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. इतकंच नव्हे तर महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं लेणी का खणल्या गेल्या याचा संबंधही आपल्या खडकाशी जोडता येतो. आपला काळा पाषाण अर्थात बेसॉल्ट हा खडक लेणी कोरण्याच्या दृष्टीनं अतिशय सोयीचा आहे. कारण तो ग्रॅनाइट इतका कठीण नाही आणि चुनखडीच्या खडका इतका म्हणजेच लाईमस्टोन इतका मऊ सुद्धा नाही. त्यामुळं आपल्या खडकात व्यवस्थित लेणी कोरता येतात आणि कोरल्यावर त्या हजारो वर्ष टिकतात सुद्धा. शिवाय आपल्या खडकाचे थर बऱ्यापैकी जाड आहेत. त्यामुळं ते लेणी कोरण्यासाठी अगदीच सोयीचे ठरतात. म्हणून तर संपूर्ण देशात कोरलेल्या लेणींपैकी सुमारे 80% लेणी एकट्या महाराष्ट्रात आहेत. हे झालं ऐतिहासिक काळाबद्दल. आधुनिक काळातही आपला खडक आणि सह्याद्री यांचं मोठं महत्त्व आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यांवर खूप मोठा पाऊस पडतो आणि अनेक नद्यांचा उगमही इथंच होतो. त्यामुळं इथं भरपूर पाणी उपलब्ध होतं. याशिवाय मोठाल्या घळी, दऱ्या असल्यानं इथं कमी खर्चात पाणी अडवणं सोयीचं ठरतं. म्हणूनच सह्याद्रीत घाटमाथ्यांजवळ अनेक मोठी धरणं आहेत. याशिवाय सह्याद्रीचे घाटमाथे आणि कोकण यांच्यात सुमारे 800-900 मीटर उंचीचा फरक आहे. याचा फायदा असा की घाटमाथ्यांवरून कोकणाकडं पाणी वळवलं की या पाण्यापासून कमी खर्चात मोठ्या प्रमाणात वीज निर्माण करता येते. त्यासाठी सातारा जिल्ह्यात कोयना, पुणे, रायगड जिल्ह्यांच्या सीमेवरील भिरा यासारखे प्रकल्प उपयुक्त ठरतात. याशिवाय अहिल्यानगर जिल्ह्यात घाटगर चौंडा हा उदंचन प्रकल्पही प्रसिद्ध आहे. हवामान बदलाच्या समस्येवरील उतारा म्हणूनही आता आपल्या खडकाकडे पाहिलं जात आहे. त्या दृष्टीनं संशोधन झालंय. ते व्यापक पातळीवर कसं राबवायचं याचे प्रयत्न सुरू आहेत. आपल्या वातावरणातला कार्बन डायऑक्साईड हा वायू हवामान बदलाला कारणीभूत ठरणारा सर्वात प्रमुख वायू. तो वातावरणातून कसा काढून घ्यायचा याबाबत जगभर प्रयत्न सुरू आहेत. आपल्या काळ्या खडकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे खडकाची झीज होताना तो हवेतल्या कार्बन डायऑक्साईड वायूला शोषून घेतो आणि त्याचं रूपांतर इतर ऑक्साईडसारख्या संयुगांमध्ये करतो. त्यामुळं वातावरणात असलेला हा वायू या संयुगांमध्ये म्हणजेच खडकात अडकून पडतो. ही प्रक्रिया नैसर्गिकरित्या घडतेच, पण ती मुद्दाम घडवून आणून तिचा वेग वाढवता येईल का यावर आता विविध पातळ्यांवर प्रयोग सुरू आहेत. ते यशस्वी झाले तर हवामान बदलाच्या समस्येवरील उतारा म्हणूनही आपला खडक उपयोगी ठरू शकतो. आपला खडक, त्यातून घडलेला सह्याद्री यांनी आपल्यावर किती प्रभाव टाकलाय ही याची काही उदाहरणं. त्यातून आपला महाराष्ट्र तर घडला आहेच, त्याचबरोबर नद्या, डोंगरदऱ्या, माती, आजूबाजूचा भवताल यामुळेही आपली जडणघडण होतच असते. त्यामुळं आपल्या जगण्यावर सर्वाधिक प्रभाव त्यांचाच आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. आपल्या खडकाची, सह्याद्रीची आणि महाराष्ट्राची वेगळी ओळख करून देणारा हा भवतालचा एक प्रयत्न. तो तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा आणि भवतालचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेचच करा. सध्या इथंच थांबूयात. नमस्कार.